नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत अळीवची खीर कशी बनवायची, ते सुद्धा दूध न आटवता आणि गुळाचा वापर करून खीर कशी बनवायची। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका वाटीमध्ये किंवा एका बाउलमध्ये अळीव पाण्यात भिजत घालायचे आहेत। इथे मी 5 ते 6 चमचे अळीव घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। अळीव भिजत घालण्यासाठी इथे आपल्याला थोडीशी मोठी वाटी किंवा बाउल घ्यायचा आहे, जेणेकरून अळीव पाण्यामध्ये छान फुलून येतील आणि चांगले भिजले जातील। आता यामध्ये पाणी घातल्यानंतर हे चमच्याने 2 ते 3 मिनिटांसाठी व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला प्लेट ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी हे अळीव छान असे फुलण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचे आहेत। आता 10 ते 15 मिनिटांनंतर इथे हे अळीव छान असे पाण्यामध्ये फुलले असतील। तर पाहू शकता तुम्ही अळीव इथे पाण्यामध्ये छान असे भिजलेले आहेत। आता आपण लगेचच अळीवची खीर तयार करायला घेणार आहोत। इथे मी एक पसरट पॅन घेतलेला आहे। आता भिजवून घेतलेले संपूर्ण अळीव इथे आपण या पॅनमध्ये घालून घेणार आहोत। त्यानंतर ज्या वाटीने आपण हे भिजवलेले अळीव घेतलेले आहेत, त्याच वाटीने अर्धी वाटीला थोडंसं कमी बारीक चिरून घेतलेला गूळ घ्यायचा आहे। आता इथे तुम्ही गुळाचा वापर हा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता इथे मी यामध्ये गूळ घातलेला आहे आणि ज्या वाटीमध्ये आपण हे अळीव छान भिजत ठेवले होते, त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आता गूळ आणि पाणी घातल्यानंतर इथे आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि हा गूळ जो आहे तो संपूर्णपणे यामध्ये वितळवून घ्यायचा आहे। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता इथे याला एक छान अशी उकळी आलेली आहे। गूळसुद्धा संपूर्णपणे यामध्ये विरघळलेला आहे आणि अळीवसुद्धा छान असे शिजलेले आहेत। आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेले बदाम घालायचे आहेत आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण 3 ते 4 मिनिटांपर्यंत हे छान असं शिजवून घेणार आहोत। 3 ते 4 मिनिटांनंतर इथे आपल्याला पुन्हा एकदा हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे चांगलं शिजवून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम इथे आपल्याला आता बंद करून घ्यायचा आहे। आता इथे आपण लगेचच यामध्ये दूध ओतून घेणार नाही, कारण ही खीर फाटू शकते। यासाठी हे मिश्रण इथे आपण पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे। तर पाहू शकता हे मिश्रण थंड झाल्यानंतर थोडंसं आळून आलेलं आहे आणि घट्ट असं तयार झालेलं आहे। मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला अगदी कोमट दुधाचा वापर यामध्ये करायचा आहे। आता इथे मी 1 ग्लास कोमट दुधाचा वापर यामध्ये केलेला आहे। 1 ग्लास दूध यामध्ये घातल्यानंतर चमच्याने इथे आपण हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहोत। जोपर्यंत दूध आणि हे अळीव एकसारखे व्यवस्थित मिक्स होत नाही, तोपर्यंत इथे आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे। अळीवचे भरपूर लाभदायक असे फायदे आहेत। तर हिमोग्लोबिन वाढण्यासाठी किंवा कंबरदुखीवर व केस गळतीवर हा रामबाण उपाय आहे।
तुम्ही ही खीर रोज सकाळी 1 वाटीभर खाल तर नक्कीच हिमोग्लोबिन वाढीसाठी मदत होईल. त्याचबरोबर कंबरदुखी आणि सांधेदुखीवर सुद्धा ही छान लाभदायक आहे. तर इथे आपली ही अळीवची खीर तयार झालेली आहे. तर दूध न आठवता आज आपण इथे अळीवची खीर तयार केलेली आहे. तर तुम्ही सुद्धा हीच पद्धत वापरून अळीवची खीर नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. थँक्यू.